अ, ॲडव्होकेट शहाजीबापू राजाराम पाटील, आमदार श्री ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील. आमदार शहाजीबापू पाटील यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1955ला चिकमहूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे झाला. त्यांचं शिक्षण BSc LLB झाले असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती रेखाताई या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांचा शेती व समाजकार्य हा व्यवसाय असून शिवसेनेचे ते कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. 253 सांगोला जिल्हा सोलापूर या मतदारसंघातून 2019ला ते निवडून आलेले आहेत. आता या मतदारसंघामध्ये राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ चिकमहूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूरचे ते संस्थापक चेअरमन असून तुळजाभवानी महात्मा फुले सहकारी सूतगिरणी नाझरे तालुका सांगोल्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर यशवंत नागरी सहकारी पतसंस्था सांगोलाचे ते सदस्य असून सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना वाकी शिवण्याचे ते चेअरमन आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे आणि NSUIचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले आहे. आणि 2019 पासून शिवसेना पक्षाचे कार्य ते करतात. तत्पूर्वी ते काँग्रेसचं कार्य करत होते आणि 1976 ते 80 मॅप्कोचे ते सदस्य होते आणि महाराष्ट्र राज्य कोरडवाहू अभियानच्या समितीचे ते सदस्य होते. आणि 1995 ते 99ला महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. तसेच सदस्य रोजगार हमी योजना समितीचे ते सदस्य म्हणून काम केले. आमदार निवास आहार व्यवस्था समितीचे ते सदस्य असून ऑक्टोबर 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली. आता गणपतराव देशमुख हे सांगोल्याचे पहिले आमदार होते आणि शेवटचे आमदार होते. शेवटपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला हा सांगोला विधानसभा मतदारसंघ गणपतराव देशमुख यांच्या नावाने ओळखला जातो. आता हे जरी ओळखला जात असला तरीही आता येथे जी 2019ची निवडणूक झाली 2019मध्ये, तर त्यामध्ये जरा वेगळा प्रकार घडलेला आहे. या मतदारसंघामध्ये अटीतटीची निवडणूक झाली आहे. तर हे शहाजीबापू पाटील यांना आध्यात्मिक वाचन करण्याचा छंद असून मुक्काम पोस्ट चिकमहूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, तसेच कक्ष क्रमांक 312 आकाशवाणी आमदार निवास मंत्रालय मुंबई येथे चिकमहूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे त्यांचं निवास आणि कार्यालय आहे. तर ही जो 253 सांगोला जिल्हा सोलापूर या मतदारसंघामध्ये एकूण मतदान झालं 2,15,468 आणि शहाजीबापू पाटील हे शिवसेनेमध्ये गेले. त्यांना 99,464 इतकी मतं मिळाली आणि त्यांचे विरोधक जे होते शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांना 98,696 म्हणजे 99,000 इतकी मतं मिळाली. म्हणजे हे 300 मतं आणि ते 700 मतांनी जवळजवळच्या आसपास हे शहाजीबापू राजाराम पाटील आमदार हे निवडून आलेले आहेत. फक्त 700 मतांनी, 700-800च्या आसपास मतांनी. आणि त्यानंतर या मतदारसंघामध्ये जे मतं श्रीमती राजश्रीताई नागणे पाटील अपक्ष यांनी 4,484 इतकं मतं मिळवली. त्यानंतर राजाराम काळेबग यांनी अपक्ष 1,928 मतं मिळाली. त्यानंतर बापूसाहेब ठोकळे यांनी 1,568 मतं मिळाली. तर ही अत्यंत अटीतटीची निवडणूक झाली. एकही अपक्ष जर ह्या अनिकेत देशमुख यांच्या बाजूला गेला असता तर या शहाजीबापू राजाराम पाटलांचा पराभव झाला असता.
तर आता येथे जरतरची निवडणुकीमध्ये भाषा चालत नाही. 1 मतं निवडून आला काय आणि 1000 मतं निवडून आला काय आणि लाख मतं निवडून आला काय. त्यामध्ये असं काही नसतं की जरतरची भाषा. हे 700 मतांनी निवडून आलेले आहेत हे आमदार. आता या 2019च्या निवडणुकीमध्ये हे शहाजीबापू पाटील हे कशा पद्धतीने निवडून येतात की एकंदरीत दृष्टिकोनातून त्यांनी बरंचसं काही आपलं प्रसिद्धी मिळवलेली आहे. त्या प्रसिद्धीचा त्यांना फायदा होतो की काय, की हिरवी झाडे, हिरवे डोंगर, हिरवे डोंगर, हिरवी झाडी, उंच डोंगर वगैरे वगैरे काही असेल ते त्या पद्धतीने. तर यामध्ये जे शेतकरी कामगार पक्षाचे जे देशमुख होते गणपतराव, त्यांनी इतिहास घडवला होता. मरेपर्यंत ते शेवटचं त्यांचं निधन होईपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षामध्येच होते आणि आमदारही होते. कारण ती व्यक्ती म्हणजे एक ऐतिहासिक व्यक्ती अशी होती. तर आता तो भाग गेल्यानंतर ही जी नवी मंडळी आता उद्या येणार आहेत, ते तिकीट कोणाला मिळतं इथून सुरुवात होऊन शिवसेनेचं, तिथून तर शेवटी निवडून येईपर्यंत बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. कारण ही निवडणूक ही एक ऐतिहासिक अशी निवडणूक होणार आहे. येथे ऐतिहासिक म्हणण्याचं कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, त्यानंतर शिवसेना फुटली. शिवसेनेचे 2 भाग, एक भाग काँग्रेसला, एक भाग भाजपला. तसंच राष्ट्रवादीचा एक भाग काँग्रेसला, एक भाग भाजपला, एक भाग काँग्रेसला. म्हणजे एकंदरीत हे 3-3 मिळून मग त्यांनी नाव दिलं महायुती. यांनी महाविकास आघाडी. ही आघाडी 3-3 पक्ष एका बाजूला, 3 पक्ष एका बाजूला, 3 पक्ष. म्हणजे हे थोडंसं चमत्कारिक असंच निकाल आता होणार आहे. असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. अशा पद्धतीचे निकाल एकाच एक उमेदवार असायचा, पण आता 3 उमेदवार आम्ही ठरवू, आम्ही वाटून घेऊ आणि सत्तेसाठी लढू. समाजकार्याच्या दृष्टिकोनातून हे लोक काय काम करतात का निवळ सत्तेसाठीच करतात, हा मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी तर निवळ याला मुख्यमंत्री कोण करायचं आणि त्याला मुख्यमंत्री कोण करायचं, मुख्यमंत्री झाल्यावर काय होणार, कशा पद्धतीचं काम करणार, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि यांचं हे जे राजकारण आता चाललेलं आहे हे एक चांगल्या पद्धतीचं राजकारण आहे असं म्हणता येणार नाही आहे. कारण हे लोक निवडून आल्यावर, मंत्री झाल्यावरच कामं करता येतात असं काही नाही. आमच्याकडे जे कॉमेंट येतात विविध प्रकारचे, त्यांच्याविषयी इतके कशा ना कशा पद्धतीचे कॉमेंट असतात की ते वाचू सुद्धा शकत नाहीत. आपण अशा पद्धतीचे कॉमेंट सांगतात आमदाराविषयी, मंत्र्यांविषयी. तर आता यावेळेस काय होणार हे आज जरी नक्की सांगता येत नसलं तरीही ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होऊन शहाजीबापूंना यावेळेस येथे धोका निर्माण होऊ शकतो. त्यांना तिकीट जरी मिळालं तरीही येथे शेवटी शेतकरी कामगार पक्ष किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा काँग्रेस हे या मतदारसंघामध्ये मोठी टक्कर देऊन आपला उमेदवार निवडून आणू शकतात. आणि ही परिस्थिती अशीच राहील असं वाटतं. आमचा ATM न्यू वर्ल्ड सत्ता 6, 7, 8 ह्या चॅनल मास्टरभर सर्व आमदार, खासदार, मंत्री, त्यानंतर सर्व भारतातील काही मंत्री, खासदार यांची माहिती राजकीयदृष्ट्या देऊन विश्लेषणे आम्ही त्या संदर्भात करत असतो. आणि सुस्पष्ट असं काही विश्लेषण आमच्या या चॅनलमार्फत आम्ही करत असतो. तेव्हा या चॅनलला जास्तीत जास्त कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सर्वात जास्त सबस्क्राईबही करा.